श्रीसाई देवी प्रतिष्ठान आयोजित मागी गणेशोत्सवमध्ये आपण आता आलेलो आहोत. आपण अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी वैभव गायकवाड यांच्याशी संवाद साधूया. तर काय सांगाल, या गणेशोत्सवाची सुरुवात कशी झाली? हे ॲक्च्युली आता आमचं 12वं वर्ष आहे आणि सुरुवात अशी झाली की माझं नवस मागितलं होतं आणि ते पूर्ण झालं होतं 12 वर्ष अगोदर. तर 5 वर्षाचं नवस होतं, पण बाप्पांनी काय आम्हाला सुटका दिली नाही आणि बाप्पांनी सांगितलं सेवा करत राहायची. आणि मग 12 वर्ष आज आम्हाला झालेली आहेत आणि आम्ही बाप्पाची सेवा करतो. तिथे कितीतरी लोक आहेत ज्यांचे नवस पूर्ण होतात आणि इकडे येतात ते नवस फेडायला दरवर्षी. तर मलाही आनंद वाटतं की एवढ्या लोकांचे आम्ही लोकांची देवापर्यंत पोचायचं कुठेतरी आम्हाला एक संधी भेटली की लोक इथे येऊन त्यांची पण इच्छा सांगतात आणि त्यांची इच्छा पूर्ण होतात म्हणून. आणि यावेळेस केदारनाथाची प्रतिकृती साकारलेली आहे, त्याबद्दल काय सांगाल? तसं बघायला गेलं तर बापांच्या भक्तांच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात. तर यावर्षी केदारनाथ ही अनेक भक्तांच्या मनामध्ये होती, त्यामुळे ही आकाराला कल्याणमध्ये आली आणि त्यासाठी पुढाकार आमचे युवा नेते वैभवशेठ गायकवाड यांनी प्रथम घेतला की नाही, काही झालं तरी आपल्याला केदारनाथचं मंदिर आपल्याला इथे साकारायचं, आपल्या लोकांना त्याचं दर्शन द्यायचं आहे. त्याच्यातूनच ही कल्पना पुढे आली. आणि माझा शेवटचा प्रश्न, यावेळेस बाप्पाकडे काय साकडं मागितलं? बाप्पाकडे साकडं नेहमीच असतं, माझं एकच असतं. एवढं वर्ष झाली सगळ्यांना सुख समृद्धी आरोग्य आणि भरभराटी व्हावं हीच त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि आम्ही आता केदारनाथचं जे इथे मंदिर आपण उभं केलेलं आहे, तर आता आमचं प्रयत्न चालू आहेत की 12 ज्योतिर्लिंग आम्ही इथे करायचा प्रयत्न करू. जेवढे होतील तेवढं आम्ही करणार. देखील कल्याणच्या राजाला नक्कीच भेट द्या. कॅमेरामॅन ऋतुजा आरदवाडसह मी नैना सरदार, जिल्हा वार्ता, कल्याण.